आगरी समाजाचे संघटनात्मक नेतृत्व करणारे आगरी सेनेचे संस्थापक राजाराम साळवी यांचं शनिवारी सायंकाळी दुःखद निधन झालं. ते 83 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, 2 मुली, सुना, नातवंड असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर 7 जून रोजी शासकीय इतमामात कळवा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मनीषानगर कळवा हे त्यांच्या वास्तव्याचं ठिकाण होतं. साळवी यांनी 1 ऑगस्ट 1980 रोजी आगरी सेनेची स्थापना केली होती. कामगारांच्या हितासाठी कामगार एकता ही संघटना देखील त्यांनी स्थापन केली होती. राजाराम साळवी यांच्या निधनानंतर 10 जून रोजी मनीषा विद्यालय येथे श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कुटुंबाच्या वतीने राहुल प्रदीप साळवी, मनीषा पाटील, माजी महापौर मनोहर साळवी, माजी उपमहापौर गणेश साळवी, नगरसेवक मिलिंद साळवी यावेळेस उपस्थित होते. यावेळेस खासदार सुरेश म्हात्रे, आमदार निरंजन डावखरे, माजी आमदार सीताराम भोईर, नगरसेवक मनोज शिंदे तसंच अनेक राजकीय, सामाजिक आणि कामगार क्षेत्रातील मान्यवर यावेळेस मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉक्टर राम माळी, राजीव मिश्रा, महेश पाटीदार, निलेश पाटील, किसन फुलोरे, बाळासाहेब खारके, सर्वेश तरे, कृष्णा पाटील, आगरी सेनेचे चंदूलाल घरत, मेघनाथ पाटील, प्रकाश दरसाना, कैलास पाटील, चंद्रकांत ठाणकर, मनोज साळवी, गणेश कडू त्याचप्रमाणे इतरही मान्यवर यावेळेस उपस्थित होते.